मी महाराष्ट्र.com मध्ये स्वागत आहे। आज आपल्यासमोर दिलीप जाधव साहेब आहेत। आज आम्ही थोडक्यात जर बोलायला गेलो सोर जरी बोललो तरी चालतंय आपल्याला की A1 बायोटेक एक पुण्याला तळेगाव दाभाडे MIDC मध्ये आहोत आम्ही। आमच्या समोर त्याचे फाउंडर दिलीप जाधव साहेब। नमस्कार दिलीप। नमस्कार जाधव साहेब, आता तुम्ही आम्हाला थोडक्यात हे आम्हाला एक असं वाटतंय की हे सगळेच झाड आम्हाला एकसारखंच वाटतंय, हे म्हणा की ते म्हणा, हे काय आहे जर आपण जरा गप्पा म्हणून आतमध्ये बघून घेऊया। चला आतमध्ये या। ॲक्च्युली A1 बायोटेक अँड टिश्यू कल्चर प्रायव्हेट लिमिटेड ही फर्म आम्ही 2005 साली स्थापन केली। ओके। आमचा मेन एम आहे का जे ऑर्नामेंटल्स प्लांट आहेत किंवा फार्मर्ससाठी लागणारे जे फ्रूटचे प्लांट्स, उदाहरणार्थ केळी, त्यानंतर पपया किंवा शोसाठी झाडे, हे टिश्यू कल्चरने तयार करायचे। टिश्यू कल्चरने म्हणजे कसं आहे का टिश्यू कल्चर जर प्लांटिंग मटेरियल तयार केलं तर प्रोटोटाईप मिळतं। एकाच झाडापासून हजारो प्लांट आपण एका वर्षामध्ये तयार करू शकतो, एका झाडापासून। आणि प्रत्येक महिन्याला आपण हजारो प्लांटची एक बॅचेस काढू शकतो। अरे वा। आणि ती जे प्लांटिंग मटेरियल असतं ते मदर प्लांट ज्या पद्धतीने असतात त्याचीच एक झेरॉक्स कॉपी असते। म्हणजे त्याच्यामध्ये असणारे जे कॅरेक्टर्स असतात, फ्रुटिंग कॅरेक्टर्स, फ्लॉवरिंग कॅरेक्टर्स, फॉलेज कॅरेक्टर्स, प्लांटची हाईट, साईज, ऑल थिंग्स त्याच्यात मेन्शन राहतात आणि ते त्या पद्धतीने मेंटेन करतात। पण का जाधव साहेब हे जरा असे वाटत नाही का छोटे छोटे असे आहेत, हे ऍक्च्युअली नक्की काय म्हणजे कसं काय? ऍक्च्युअली हे लॅब मधनं तयार केलेले प्लांट्स आहेत। एका टिश्यू पासून हे एवढे सगळे तयार झाले, एका टिश्यू पासून। आणि ते दर महिन्याला मल्टिप्लाय होत जातात। समजा माझ्याकडे जर स्टॉक एक 50,000 टिश्यूचा असेल तर पुढच्या महिन्यामध्ये त्याचे 4 होणार, म्हणजे 2 लाख टिश्यू तयार होणार। म्हणजे 4 टाइम्स 2 टाइम्स 3 टाइम्स डिपेंड्स ऑन व्हरायटी टू व्हरायटी डिपेंड्स असतं। सगळ्या प्लांटचे एकाच साईज मध्ये होत नाही। ह्या समजा जर आपण फॉर एक्झाम्पल असं धरू 2 टाइम्सच धरूयात, ह्या क्लोनचे जर 50,000 क्लोन माझ्याकडे आहेत, बॉटलमध्ये 50,000 कल्चर आहेत, तर पुढच्या एव्हरी मंथ त्याचं डबल होत जाणार। मग आम्ही काय करतो, 50,000 मधले 50चे 1 लाख करतो, 1 लाख मधले 50,000 हार्वेस्टिंग म्हणजे लॅब मधनं बाहेर काढतो आणि विनिंग टनेल मध्ये लावून घेतो आणि उरलेल्या 50,000 चे पुन्हा 1 लाख तयार करून ठेवतो। म्हणजे त्याच्यापासून तुम्ही अजून परत रिप्रोडक्शन करत राहतो। पण त्या रिप्रोडक्शनला एक साधारणतः लिमिट असतं रिप्रोडक्शन करण्यासाठी। तर त्या लिमिटमध्ये करतो की 12 महिने 14 महिन्यापर्यंत त्याचं प्रोडक्शन घेतलं जातं आणि त्यानंतर त्याची सायकल जी आहे ती डिटोरेट होते किंवा जीन्स डिटोरेट होते, म्हणून आम्ही पुन्हा फ्रेश इनिशिएशन करून नवीन बॅच पुन्हा म्हणजे सारखं आपल्याला काही वेळात त्याला रिप्रोसेसिंगला परत करावं लागतं। हा, रिप्रोडक्शन हे आपले जे प्लांट्स आहेत ते अगदी म्हणजे प्रायमरी स्टेजला आहे, एकदम प्रायमरी स्टेजला आहे। आणि फ्रॉम हाऊ लॉंग डज इट टेक फॉर दिस प्रोसेसिंग सर? ह्या ज्या तुम्ही मगाशी म्हणालेत की हे टिश्यू पासून हे तयार झालेले प्लांट्स आहेत, ते हा प्रायमरी स्टेप आहे बरोबर? आणि थोडक्यात म्हणजे हे लहान बाळ सारखं आहे, तर त्याला आपण हे किती दिवस असं ठेवावं लागतं असं? ऍक्च्युली टिश्यू कल्चर ही जी प्रोसेस आहे ना, ही कंटिन्युअसली जर विचार केला तर 2 वर्षाची प्रोसेस आहे। अरे वा, 2 वर्षाची? 2 वर्षाची। आपण इनिशिएशन म्हणजे मदर प्लांट पासून जर त्याचा टिश्यू काढला आणि तो टिश्यू जर बॉटलमध्ये आपण ग्रो करण्यासाठी ठेवला तर लॅबमध्ये आतमध्ये बॉटलमध्ये त्याची जवळपास 12 महिन्याची प्रोसेस चालते। म्हणजे एका टिश्यू पासून 12 महिन्यापर्यंत दर महिन्याला त्याचं मल्टिप्लिकेशन करेपर्यंत 12 सायकल होईपर्यंत त्यांना आम्ही लॅबमध्ये वाढवतो। तर एका टिश्यू पासून साधारणतः 500 ते 1000 टिश्यू तिथे तयार होतात आणि तिथनं पुढे मग रुटिंग स्टेज असते। रुटिंग स्टेजला 1 महिना ठेवतो आणि रुटिंग झाल्यानंतर ही आलेली प्लांट इथे विनिंग हार्डनिंगला लावले जातात। ही इन व्ह्यू म्हणजे टिश्यू कल्चरच्या बाहेरची ही पहिली प्रोसेस। फ्रॉम द लॅब इट हॅज कम टू द नर्सरी अँड नाउ व्हॉट इज नाउ हाऊ लॉंग इट इज सपोज टू बी केप्ट लाईक दिस सर? इन दिस ह्या ठिकाणी टनलला किती दिवस ठेवावं लागतं? इथे फक्त 30 दिवस ठेवावे लागतात। 1 महिना? एका महिन्यात ही टनल तयार येते, म्हणजे प्रॉपर रुटिंग वगैरे येतात। ही आता जर तुम्ही हात लावला तर एकदम स्मूथ पान आहे, त्याला हार्डनेस येतो, हार्ड होतात, कारण लॅबमध्ये हे 25 डिग्री टेम्परेचरला कंटिन्युअस मेंटेन केले जातात, एकदम कंट्रोल कंडिशन जस्ट लाईक अ टेस्ट ट्यूब बेबी असं तिथं मेंटेन केलं जातं। इथं त्याला हार्ड केले जातात, त्यासाठी इथं विनिंग टनेल्स वगैरे थोडंसं हार्ड करण्यासाठीचं वातावरण केलंय। यानंतर मग 45 दिवसाच्या दुसऱ्या प्रोसेसमध्ये झालं।
सेकंड स्टेपला जसं आपण त्याला सेकंडरी स्टेप म्हणतो, दादा साहेब जसं म्हणाले, इथे बघा तुम्ही सर बघू शकता आपल्या प्रेक्षकांनी की असला अनुभव आपल्याला पुन्हा बघता येणार नाही. हे काय असं वाटतंय खोटं पाऊस त्यांनी तयार केलेलं आहे. फॉगर्स आहेत, त्याला फॉगर्स म्हणतात त्याला. टेम्परेचर आणि ह्युमिडिटी मेंटेन करण्यासाठी. म्हणजे ते सतत द्यावं लागतं का असं की पावसाळ्यात कसं असतं त्याला? पावसाळ्यामध्ये स्टॉप असतं पावसाळ्यामध्ये stop आणि ऑटोमॅटिक बनवलेलं आहे, म्हणजे टेम्परेचर ह्युमिडिटी वाढेल ना. अच्छा, म्हणजे त्याला टेम्परेचर कंट्रोलर पण आहे. आपले जे कामगार इथे जे काम करतायत नक्की हे काय प्रोसेसिंग आहे, म्हणजे काय चाललंय? नाही, फिशिकल्चर लॅबमधून झाडं निघाल्यानंतर त्याला रूट आणि त्याची साईज वाढल्यानंतर त्याला सेलसाठी जे नेटपॉटमध्ये म्हणजे ट्रान्सपोर्टेशन स्टडी राहण्यासाठी आणि कंटिन्युअस हार्डनेस चांगलं येण्यासाठी म्हणून सेकंड स्टेजमध्ये आपण नेटपॉटमध्ये लावतो. नेटपॉटमध्ये लावून त्याला पुन्हा स्टर्डी बनवतो, त्याचा आकार वाढवतो, बुशीनेस वाढवतो आणि त्याची ग्रोथ वाढवून घेतो आणि त्यानंतर मग सेलसाठी आपण मार्केटमध्ये त्याला पाठवतो. थोडक्यात म्हणजे प्रायमरी स्टेप तर पहिल्या लॅबोरेटरीमध्ये जाते, लॅबोरेटरीमधनं मग टिश्यू आपल्या इथे पुन्हा टनलला येते. टनलला आल्यानंतर त्याचा प्रथम पाऊल 30 दिवसानंतर मग ह्याला इथे यायला 30 दिवसानंतर पुन्हा आपण त्याला पुन्हा रिप्लॉटिंग करतो. त्याच्यामध्ये सेलसाठी आपल्याला वाढ दिसण्यासाठी त्याला बुशी करतो. लॅबमधनं निघाल्यानंतर जी पहिल्या स्टेजमध्ये येते त्याला विनिंग म्हणतात. अच्छा. आणि ही जी सेकंड स्टेज आहे याला हार्डनिंग म्हणतात. हार्डनिंग म्हणतात म्हणजे हार्ड करायचे प्लांट आणि मार्केटमध्ये म्हणजे नॉर्मल टेम्परेचरमध्ये रूम टेम्परेचर ओपन एटमॉस्फिअर ऑल्सो इट कॅन स्टे अलाइव्ह. त्यासाठी ते तयार केलं जातं. ते झाल्यानंतर हे जे थोडे मोठ्या साईजचे टनेल बनवलेले आहेत, ह्या मोठ्या साईजच्या टनेलमध्ये मग यांना आपण पुन्हा रिरूटिंग येण्यासाठी ठेवतो आणि मग त्यांना मुळे रुटिंग यायला सुरुवात होतात खाली असते. हे पहा ह्या साईजला. म्हणजे जो तुम्ही जे हार्डनिंग केल्यानंतर हा तिसरा स्टेप आहे का? नाही, हा सेकंड स्टेप. सेकंड स्टेप आहे. आणि हे नेटपॉट का लावलेलं आहे का, हे कोकोपीट आहे, सॉइललेस मीडिया आहे, याच्यात माती वगैरे काही नाही. सॉइललेस. आणि हे एकदम फ्रजाईल आहे, एकदम बाजूला पडतं बाजूला. तर त्याच्यामुळे हे जाळीच्या नेटमुळे हे पॅक राहतं, रूट त्याला येतं आणि हे कम्प्लीट. ही सॉइल सुद्धा आपल्याकडे त्याला प्रोसेसिंग करावं लागते. ह्या सॉइलला सुद्धा नाही, सॉइल नाहीये, हे कोकोपीट आहे. कोकोपीट म्हणजे नक्की काय? नारळाच्या शेंड्यापासून तयार केलेलं. काय म्हणतं? म्हणजे कल्पवृक्षापासून. कल्पवृक्षापासून, बरोबर. अरे वा. आणि मातीचा काही संबंध नाही याच्यामध्ये. माती नाहीच आहे, बिलकुल नाही. काय म्हणते? हे माती नाही आहे, बिलकुल नाही. पण लाल कलर वाटतंय ना? नाही सर, हे नारळाच्या शेंड्यांचं तयार केलेलं पीठ आहे. हे बघा, अजूनपर्यंत आपल्याला हेच वाटत होतं, हे सगळं आपण म्हणतो माती, आपल्याला असं वाटतं घरी आपण झाडाला होतो. हे बघा, हे नारळाचं शेंड्याचे प्रकार केलेले प्रकार आहेत आणि ते त्याचे सगळे प्लांटेशन करतात, ते त्याच्यामध्येच करतात. किती सुंदर वाटते बघा, निसर्ग किती खूपसुरत आहे. हे जारू साहेब चांगलं काम करतायत. हे लावायला घेतो. हे शूट करा, हे लावताना सेकंड स्टेज मध्ये. कोकोपीट हे नारळाचं एकदम प्युअर मटेरियल, याच्यात काही न्यूट्रिएंट नाही, काही नाही, एकदम स्टराईल मटेरियल आहे. काय म्हणताय? आणि याच्यानंतर मग याला फीडिंग आपण ओरली देतो. Overall, but is it have any manual? So beautiful, yeah. I didn't know this. But how do you crash? I mean, this comes from South and Alibag and all. त्या साइड मध्ये केरला मध्ये जास्त आहे. केरळ आणि तामिळनाडू ज्या ठिकाणी कोकणात जास्त आहे, ज्या ठिकाणीच्या फॅक्टरी आहेत ना आपले ऑइल बनवण्याच्या वगैरे. Can you believe this? What nature has given to us? Just believe this. We just waste it, no? But we just waste this. Just imagine this. Wow. And this is not soil. Not soil. This is not soil. Can you imagine this? The color is like soil. Yes, very much. And the qualities are much better than soil actually. It is soilless. That is the call is soilless.
मगाशी प्रायमरी स्टेपला गेलो. आता तुम्ही मगाशी बोललात की तो सॉइललेस मध्ये आपण त्याला तयार करून त्याला हार्डन केलेला आहे. हार्डनिंग केल्यानंतर आपण आता या सेलेबल स्टेजला आहोत. आपले या सेलेबल स्टेजला असल्यामुळे तुमच्या या पर्टिक्युलर टनलला कोणते कोणते व्हरायटीज आहेत जर आमच्या प्रेक्षकाला सांगा. आता आपण काय करतो मॅक्सिमम इंडोर्स वरती काम करतो इंडोर्स ऑर्नामेंटल प्लॅन मध्ये आणि त्याच्यामध्ये ज्या सध्या मार्केटमध्ये ऑर्नामेंटल का म्हणतात शोभेचे झाडे शोभेचे झाड आहेत. शोभेचे झाडे तर ऑर्नामेंटल्स ह्या इंडोर्स ते इंडोर्स म्हणजे ज्याला डायरेक्टली सनलाईटची गरज नसते डिफ्यूज लाईट म्हणजे तुमच्या ट्यूब लाईट आपल्या रूम टेम्परेचर मध्ये आणि बाहेरची जी पार्शियल लाईट जी येते घरामध्ये त्याच्यावर सुद्धा हे वाढतात तेवढी लाईट याला सफिशियंट असते. डायरेक्ट उन्हात ठेवायची याला गरज नसते. तर त्याच्यामधले जे लिडिंग व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये फन्स ही पिवळ्या कलरची दिसते फनची व्हरायटी आपण घरी बघतो. याच्यामध्ये माझ्याकडे 12 ते 15 टाईपच्या व्हरायटीज आहेत. हे मनी प्लांट्स आहेत. मनी प्लांट्स मध्ये 4 प्रकारचे येलो आहे. मनी प्लांट आम्ही ऐकले पाण्यात जास्त ग्रो होतो. पाण्यात हायड्रोफोनिक सुद्धा होतं हायड्रोफोनिक पाण्यात सुद्धा ग्रो होतं. हे कोकोपीट मध्ये ग्रो केलेले आहे. मनी प्लांटच्या 4 व्हरायटी आहेत आपल्याजवळ. एक गोल्डन आहे ग्रीन आहे ही व्हेरिगेटेड आहे मार्बल आहे असे 4 व्हरायटी मनी प्लांटच्या आहेत. हे सुद्धा मनी प्लांट आहेत का? हा हे सुद्धा मनी प्लांट्स आहेत. त्यानंतर ही मार्बल म्हणून एकदम मार्बल सारखं त्याचे पानं येतात. अच्छा म्हणजे स्मॉल स्मॉल मार्बल सारखे. ओके. त्यानंतर याच्यामध्ये सॉंग ऑफ इंडिया आहे. चला पुढे या ना सर. सॉंग ऑफ इंडियाची एक व्हरायटी सॉंग ऑफ इंडिया. हा सॉंग ऑफ इंडिया म्हणजे त्याला सॉंग ऑफ इंडियाचं काय म्हणतात साहेब? ते आता बॉटनिकल नाव ठेवलेलं आहे. पण सॉंग ऑफ इंडिया म्हणजे हे आपल्या भारतात निर्माण झालेलं आहे. अरे वा. ऍक्च्युली ट्रॉपिकल प्लांट आहे भारतामध्ये. त्याच्यातले 3 व्हरायटी आहेत. त्यानंतर डायफन बेकी आहे थोडे सिंगोनियम्स आहेत. म्हणजे जे इंडोर साठी ज्या चांगल्या व्हरायटी आहेत त्या मॅक्सिमम इथं ठेवलेल्या आहेत. मॅक्सिमम जे स्पॅथिफायलम आहे सिंगोनियम्स आहेत ऑक्सिकॉर्डियम आहे ज्या इंडोर साठी चांगल्या वापरल्या जातात त्या मॅक्सिमम व्हरायटी. अनेक वेळा आपण बघत असतो जारू साहेब की आम्ही जेव्हा घरी प्लांट लावतो तर एकाच्या किडे लागतात ह्याला. तर किडांचा काही तुम्ही पेस्टिसायझेशन वगैरे पण असतो का ह्याला? म्हणजे समजा एक झाडाला किडे लागला असेल तर आणि दुसऱ्या झाडाला पण लागतात असं काय प्रकार? होऊ शकतं ना पण थोडंसं इंडोरला आपण काळजी तर घेतोच त्याच्यामध्ये. पण सॉइल असल्यामुळे किड्याचा प्रकार येत नाही. रोग आणि किडा याचा बऱ्याचशा प्रमाणात कंट्रोल. रुपेश ऐक ना बेटा याला बरोबर. पण A1 बायोटिकाच्या अगदी 4 स्टेजला आहोत आणि त्या तिकडे जादू साहेब आपल्याला जे आपण मार्केटमध्ये बघत असतो अ प्रोसेस्ड अ फुल्ली डेव्हलप यंग ॲडल्ट चाइल्ड आपण त्याला बोलता येईल. जादू साहेब नक्की हे काय आमच्या प्रेक्षकांना थोडंसं एक्सप्लेनेशन करून द्या. ऍक्च्युली लॅबमधनं प्लांट आल्यानंतर आपण विनिंग हार्डनिंग ह्या 2 स्टेज पाहिल्या. बरोबर. ते टोटली कंट्रोल आपल्या पॉली हाऊसमध्ये होतात आणि कंट्रोल कंडिशनमध्ये होतात. त्यानंतर ही लास्ट स्टेज आहे. हे तुझं अजून सुद्धा हे सॉइललेस आहे का? हे सॉइललेस टोटल सॉइल अजिबात नाही बिलकुल नाहीये. सॉइललेस आहे आणि स्टँड वरती आहे. जमिनीपासून आपण त्यांना अंतरावरच वरतीच आणि पाणी टाकून त्याला सॉफ्टनेस देत असतो. हो हो. आणि याला फर्टिलायझर आणि न्यूट्रिएंट हे सर्व आपण बाय हँड ओरलीच देतो वरून. अच्छा म्हणजे त्याला सारखं म्हणजे मॅन्युअल पण द्यावं लागतं. हो द्यावं लागतं कारण हे कोकोपीट जे आहे हे स्टराईल आहे. अच्छा. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल्स किंवा खतं काही नाही आहेत. तर त्याला ओरली डोसेस आपल्याला लिक्विड फर्टिलायझरचे आपण याला वरून देत असतो. आणि हाऊ ऑफन डू यू हॅव टू गिव्ह दिस सर? एव्हरी 3 to 4 days कीप ऑन गिव्हिंग बूस्टर. येस येस. इट्स लाईक अ बूस्टर राईट. बूस्टर ॲज अ फिडिंग. एखाद्या चाइल्डला जेव्हा आपण एखादं इंजेक्शन देत असतो जसं की बाबा चांगला चाइल्ड ग्रो होऊ दे म्हणून तुम्ही त्याला हे सारखं स्टेरिलायझेशन करता कंटिन्युअसली असतं. आणि ही स्टेज ही नेटपोट मध्ये सेल साठी तयार झालेली आहे ज्याचे रूट बाहेर आले. नाव सर इफ आय फॉर माय नॉलेज आय वांट टू से हाऊ ओल्ड दिस बेबी इज नाव? इट इज आफ्टर लॅब इट इज 3.5 months old. 3.5 months. It is still 3.5 months only. Okay. And what is the shelf life of all these plants which you have taken? हे प्लांट्स आता हे नर्सरीमध्ये ज्यावेळेस आम्ही सप्लाय केले ना त्यानंतर हे पॉट मध्ये लावले जातात आणि पॉट मध्ये लावल्यानंतर त्याची साईज एक 4-5 इंचाची झाल्यानंतर ते मार्केटमध्ये सेलला जातात. मग हे टोटली नर्सरीसाठीचा हा सेलसाठीचा हा प्रोडक्ट काढलेला आहे. वाव ब्युटिफुल. हे नेटपॉट मध्ये येते सर. खूपच सुंदर आहे सर खूपच सुंदर. जेवढं बोललं तेवढं कमी आहे जारू साहेब. इकडे पलीकडे आहेत स्पॅथिफायलम डायफन व्यक्ती पण आहे. हे अँथोरियमचं एक नवीन. हे अँथोरियमचा त्यांनी एक नवीन डेव्हलप केलेला आहे अँथोरियमचा. त्यानंतर हे गोल्डन कलरचा याच्यात ग्रीन गोल्डन असे 2 फ्लावर येणार आहेत. नाही अच्छा अच्छा लीफ कलर. ओके ओके. हा एक आहे.
इकडे बघा ताई, शॉर्टिंग चालू आहे. काय शॉर्टिंग करता नक्की तुम्ही? लाईन लहान एकीकडे आणि मोठे एकीकडे. म्हणजे हे काय प्रकार आहे तुम्ही शॉर्टिंग म्हणजे हे नक्की काय आहे? हे मोठे झालेले आहेत. अच्छा, आणि हे लहान ते साईडला काढायचे आणि मोठी तिथे असतील ते पण साईडला. म्हणजे मोठे मोठे तुम्ही सोबत ठेवता आणि बारक्या बारक्या साईडला ठेवता असं करतं का? तिकडे तिकडे पुढे बघा त्यांच्याकडे नका बघू. अच्छा, आणि हे असे तुम्ही दिवसभर हेच तुमचं काम आहे? हा तेच. म्हणजे काही ऑर्डर आली की त्या पद्धतीने ऑर्डर काढणे. अच्छा, ऑर्डर काढणे आले. अरे वा. मग तुम्हाला सगळं जाणीव झालंय? जारूसाने तुम्हाला सगळं शिकून दिलेलं आहे? सगळं हा. किती वर्षापासून तुम्ही काम करताय ताई इथे? आम्ही 8-10 वर्ष झालं. 10 वर्ष झाले. तुमचं वय तरी किती आहे? हा वाव, तर रुटीन पण आलेलं आहे. रुटीन पण आलेलं आहे कम्प्लिटली. हे कोकोपीट आहे. हे म्हणजे आपण थोडक्यात किती म्हणजे आता हे समजा आता आपल्या इथे समजा साऊथला पाठवायचं असेल किंवा गुजरातला पाठवायचं असेल तर असं म्हणजे राहून जातो असं जातो? हो, हे पॉट काढून तुम्ही डायरेक्ट पेपरमध्ये नाही पण असं समजा इकडनं आपण जेव्हा ट्रान्सपोर्टेशन करतो तर व्हॉट इज द शेल्फ लाईफ, व्हॉट इज द ड्युरेशन, हाऊ लॉंग इट कॅन गो विदाउट वॉटर? नियर अबाउट 15 ते 20 दिवस काहीच प्रॉब्लेम नाही त्याला. विदाउट वॉटर? 15 ते 20 Life is good. That. हो, दॅट मीन्स यू कॅन एक्सपोर्ट ऑल्सो. येस येस, पाठवतो ना आपण बाहेर सुद्धा. तुम्ही एक्सपोर्ट सुद्धा करता? हो, हो, करतो. वाव. Very nice. Very nice. आणि हे कम्प्लिटली काय होतं, प्लास्टिक तर एक्सपोर्टला आणि खूप थोडा प्रॉब्लेम study येतो. झालेलं आहे. ह्या प्लांटला Now this डायरेक्टली is पेपर थोडक्यात म्हणजे now this is an adult boy who can be sent across to any city. येस येस, एनी सिटी 15 ते 20 दिवस विदाउट वॉटर हे राहू शकतं. बाय शिप सुद्धा आपण पाठवू शकतो, काही प्रॉब्लेम. कंटेनर पूर्ण कंटेनरचे कंटेनर.
कॅमेरा चालू आहे कॅमेरा समोर बोला. इंग्लिश आयव्ही. नाही ह्याला काय इंग्लिश आयव्ही. इंग्लिश आयव्ही म्हणजे इंग्लिश आयव्ही म्हणजे काय? हे नाव आहे त्या प्लांटचं, इंग्लिश आयव्ही हे नाव. अच्छा म्हणजे बॉटॅनिकल नाव आहे. बॉटॅनिकल नाव आहे. आणि हे एअर प्युरिफाईड प्लांट म्हणून वापरलं जातं. नासाने त्याला रिकमेंड केलेलं आहे. एअर प्युरिफाय म्हणजे प्युरिफिकेशन करते. एअरचं प्युरिफिकेशन. ज्या ज्या केमिकल फॅक्टरी आहेत तिथे लागतात. नाही आपल्या घरामध्ये सुद्धा जे आपले थोडे गॅसेस जे असतात कार्बन मोनॉक्साईड किंवा आपल्या बॉडीचे हीट वगैरे जे असतात ते वातावरणातले वगैरे असे आहेत ना, ती एअर प्युरिफाईड कर असे. दिस इज व्हेन यू पुट इन द हाऊस नॅचरल एअर प्युरिफाईड होत नाही, त्याच्यापेक्षा जास्त एअर याने प्युरिफाईड. हो वा. आणि आता खरं सांगतो आज जो अनुभव आलेला आहे तो खूप सुंदर आहे. जाधव साहेब, तुम्हाला निसर्गाने दिलेली एक ताकद आणि एक मी तर म्हणतो ताकदपेक्षाही आपल्याकडे मिस्टर अँड मिसेस जाधव आहेत. आणि त्यांना खरं सांगतो जाधव साहेब, मला फक्त एक असं खाजगी प्रश्न विचारायचं होतं की आज आम्ही A1 बायोटेक टिश्यू कंपनी जी आपली आहे ते आज एवढं तुम्ही मेहनत करून आज एवढं मोठं प्लॅन केलेलं आहे, त्या प्लॅनपासून आज आम्ही जे बघतो एवढं सुंदर जागा 5 वर्षात आम्ही A1 बायोटेकला कुठे बघणार साहेब? कमीत कमी याच्या 5 ते 10 पट मोठी असावी अशी माझी अपेक्षा आहे. अरे वा. माझं ड्रीम आहे का पर इयर 5 करोड प्लांटलेट तयार करायचे. 5 करोड म्हणजे तुम्ही 5 करोड जनसंख्या वाढवणार माणसांचं नाही, प्लांटेशनची, देशाची नाही ना. ऑल द बेस्ट. आणि ताई तुमचं पण बोलून खूप आता आपलं फक्त सांगा तुम्ही लॅबोरेटरीमध्ये म्हणजे टोटल टिश्यू वगैरे तयार हे तुमची भूमिका आहे का? म्हणजे तुम्ही लॅबमध्ये नक्की काय करता? लॅबमध्ये मी टिश्यू पासून एका टिश्यू पासून हजारो प्लांट तयार करायचं काम करते की ज्याचे मदर प्लांट चांगले असतात असं सिलेक्शन करून त्याचा टिश्यू घेऊन तो ग्रो केला जातो. आणि एका टिश्यू पासून ऍट ए टाइम हजारो प्लांट तयार होऊ शकतात की जे असं तुम्ही करू शकत नाही. म्हणजे तुम्ही थोडक्यात म्हणजे तुम्ही मदर आहात या सगळ्या नर्सरीचे असं बोलायला हरकत नाही आपल्याला. Isn't it? Thank you so much and it was a lovely time talking to you. God bless you for giving lovely jobs, sir. Thank you, sir. नमस्कार, मी महाराष्ट्र.com मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत दिलीप जाधव साहेबांकडे, जे A1 बायोटेक अँड टिश्यू कल्चर प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर आहे. नमस्कार सर. सर, आपली ही जी कंपनी आहे A1 बायोटेक, या तुमचा स्वतःचा एक ब्रँडसुद्धा तयार झालेला आहे. नेमकं ह्याची सुरुवात कशी आणि कधी झाली होती? ह्याच्यापूर्वी तुम्ही हे जे संपूर्ण तुमची तुम्ही आज जर निर्माण केलेलं आहे ह्याच्यापुढे तुम्ही काय करत होता तर थोडं प्रेक्षकाला सांगा. माझं MSc 93 झालेलं आहे. MSc झाल्यानंतर मी पदमजी पल्प अँड पेपर मिलमधल्या त्यांची सिस्टर कंपनी पदमजी प्लांट लॅबोरेटरीजमध्ये टिश्यू कल्चरमध्ये 10 वर्ष जॉब केला. आणि 2003 साली जॉब सोडून A1 बायोटेक या नावाने एक छोटीशी टिश्यू कल्चर लॅब स्थापन केली. आणि 2005 साली प्रायव्हेट लिमिटेड करून 2005 नंतर याची ग्रोथ वाढली आणि त्याच्यामध्ये जवळपास 15 ते 20 प्रॉडक्टमध्ये तयार करून आज मार्केटमध्ये एक 20 ते 25 लाख रोपं प्रतिवर्ष आम्ही विक्री करतो. खूप सुंदर सर. सर, आम्ही तुमच्या 1-2 दिवस पूर्वी तुमच्या फार्मला पण गेलो होतो. खूप सुंदर फार्म आहे आणि आता आम्ही तुमच्या लॅबलाही आलेलो आहोत. पण आज इथपर्यंत पोहोचले असताना तुम्हाला 10 वर्ष तुमचा अनुभव तुम्ही घेतला एका कंपनीमध्ये काम करून. पण आज एवढं मोठं प्रायव्हेट कंपनी चालून तुमच्याकडे कामगारी एक साधारण 50 ते 100 कामगार आहे. तर या गोष्टीचा यशस्वीचं रहस्य थोडक्यात आपण त्याला इंग्लिशमध्ये जसं तुम्ही एक तुमच्याकडे एक फॉर्म्युलेशनचा प्रकार आहे, सक्सेसचा एक फॉर्म्युला असतो, नक्की काय आहे आमच्या प्रेक्षकाला सांगा. ॲक्च्युली हे जे फील्ड आहे हे टेक्निकल फील्ड आहे. याच्यामध्ये मन लावून काम करणे आणि प्रामाणिकपणे आणि क्लायंट्स म्हणजे एका लाईव्हशी ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेस त्याला त्याची नीड काय ते पाहून करणे सर्वात महत्त्वाचं आहे. अच्छा. दुसरी गोष्ट टेक्नॉलॉजी तर महत्त्वाची आहे, त्याचबरोबर साथ असणं महत्त्वाचं आहे. मॅडमने ज्या पद्धतीने काम केलं मिसेस जाधव आणि लॅबमधली सगळी जबाबदारी त्यांनी सांभाळली, त्याच्यामध्ये टेक्निकली सगळं समजून घेतलं आणि
ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे आणि जी रिक्वायरमेंट प्लॅनची आहे किंवा पुढील वस्तूची आहे ती कम्प्लीट तंतोतंत करून केली तर कोणतंही काम करणं काहीच अवघड जात नाही. आणि सर आपले एवन बायोटिका ही जे बेसिकली एक क्लायंट कंपनी किंवा आपण टिश्यू कल्चर कंपनी त्याला म्हणतो, आपण म्हणजे हे सर्व सेवा कुठे कुठे देतो? महाराष्ट्रापर्यंत मर्यादित आहात की पूर्ण भारतात आपली सेवा असते? नाही, आपले टोटल भारतामध्ये प्लांटिंग मटेरियल सप्लाय केलं जातं आणि त्याचबरोबरीने आपण मस्कत, दुबई, फ्रान्स, जपान आणि चायनाला सुद्धा आपण सप्लाय केलेलं आहे. आपण काही म्हणजे प्रमाणात एक्सपोर्ट सुद्धा एक्सपोर्ट केलेलं आहे. अच्छा. आणि आपले भारतात जर बोलायला गेलं तर काही कॉर्पोरेट क्लायंट सुद्धा आपले काही नावं घेता येईल आपल्याला साहेब? कॉर्पोरेट क्लायंटमध्ये आमचं म्हणजे डायरेक्ट सप्लाय आमचा GMRला आहे. ओके. हैदराबाद एअरपोर्ट, मुंबई एअरपोर्ट वगैरे. त्यानंतर थ्रू अदर एजन्सी रिलायन्सला आहे. त्यानंतर अँटिलियाला सुद्धा आम्ही मॅक्सिमम सप्लाय दिला पण थ्रू दुसऱ्या वेंडरतर्फे गेलेला आहे. त्याचबरोबरीने कॉर्पोरेटमध्ये बिर्ला ग्रुपमध्ये सुद्धा प्लांटिंग मटेरियल गेलं पण थ्रू आर्किटेक्चर, थ्रू अदर नर्सरीज वगैरे असं. मेजरली आपले क्लायंट्स कोण आहेत? बिल्डर, लँडस्केपर की डायरेक्ट एंड युजर्स किंवा नर्सरी? मेजॉरिटी मॅक्सिमम क्लायंट जे आहे ते नर्सरीमॅन आहेत, लँडस्केपर आहे. त्याच्यामध्ये ELT इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून एक आहे, JKD मुंबईची एक मोठी क्लायंट आहे. त्यानंतर संजय नर्सरी, तुकाई नर्सरी वगैरे मोठ्याल्या ज्या नर्सरी ज्या इंडियामधल्या आहेत मेजॉरिटी आपल्याकडनं बेसिक प्लांटिंग मटेरियल घेऊन वाढवून ते सप्लाय केलं जातं. सर आम्ही बघत असतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन आहे. आज तुमच्या क्षेत्रामध्ये सुद्धा बरंच कॉम्पिटिशन आहे, काही दिग्गज लोक सुद्धा भरलेले आहेत. पण तुम्ही ह्या कॉम्पिटिशनला कसं सामोरे जाता? कॉम्पिटिशन तर असल्याशिवाय धंदा वाढत नाही त्याच्यामध्ये. कॉम्पिटिशन आहे बिलकुल नाही घाबरत, कारण याच्यामध्ये इतके अजून नवीन प्रकार यायचे आहेत. उलट आम्ही असं विचार करतो की मॅक्सिमम कॉम्पिटिशन क्रिएट व्हावी जेणेकरून आम्ही नवीन नवीन गोष्टी करू याच्यामध्ये. अच्छा. म्हणजे कॉम्पिटिशन आहे की तुम्हाला अजून स्पर्धा असं वाटतं आपण सुद्धा त्यांना तोडगा देऊ शकतो असं वाटतं? अजून चांगली क्वालिटी देऊ शकतो, चांगले प्लांटिंग मटेरियल देऊ शकतो, नंबर्स चांगले देऊ शकतो. कारण आज परिस्थिती अशी आहे की मी पाहतो आज 1 वर्षामध्ये की जेवढं प्रोडक्शन आहे ते कायम बुकिंगमध्येच असतं आमच्याकडे. खूप सुंदर सर. सर ॲक्च्युली कसं आहे, कॉम्पिटिशन तुम्ही चांगलं फेस करताय. आज आपली कंपनी आज प्रोप्रायटरीपासून प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केलेली आहे. येत्या 5 वर्षात आम्ही A1 बायोटेकला कुठे होतो? माझं तर ड्रीम आहे सर का, तुम्ही तर 5 वर्ष म्हटले पण माझ्या येत्या 3 वर्षामध्ये 5 करोड प्लांट सेल करण्याचा उद्देश आहे. 5 crores? येस. टुडे लास्ट इयर मी 25 लाख विकलेले आहे. म्हणजे प्लांट्स म्हणताय का? नंबर ऑफ प्लांट्स, युनिट्स. ओके. बट हाऊ डू यू काउंट दी स्मॉल प्लांट्स? म्हणजे 25 लाख प्लांट्स असं मोजायला अवघड नाही का? डे बाय डे चालतं. 25 लाख पर डेचं आमचं इथलं लॅबचं प्रोडक्शन साधारणतः 15 ते 20 हजार प्रति डे आम्ही जसं तुम्हाला डिस्पॅच करत असतो. असंच आम्हाला पर इयर 5 करोड आणि ते 3 वर्षाचं टार्गेट आहे आमचं. सर एक चांगला प्रश्न आमचा प्रत्येक एक उद्योजकला असतो, मराठी उद्योजक, की मराठी माणूस हा नक्की बिझनेस करू शकत नाही. आणि आज आमच्याकडे तुम्ही जे बसलेले आहात तो स्वतः एक महाराष्ट्रीयन, तर तुम्ही आमच्या मराठी माणसाला काय संदेश द्याल? महाराष्ट्रीयन माणूस उलट बिझनेस चांगल्या प्रकारे करू शकतो असं मला वाटतं. कसं? कारण तो प्रामाणिकपणे काम करतो. नोकरी ज्यावेळेस करतो, कोणताही महाराष्ट्रीयन माणूस नोकरी करतो, नोकरीत जास्त का टिकतो? कारण तो प्रामाणिकपणे काम करतो म्हणून. बरोबर. तेच जे 8 तास तो प्रामाणिकपणे नोकरीमध्ये करतो ना, तीच जर कन्सिस्टन्सी त्यांनी स्वतःच्या बिझनेसमध्ये जर दाखवली तर व्यवस्थित चांगला धंदा करू शकतो. तुमचं म्हणणं असं आहे की जर 8 डझन इतर लोकांना न देता स्वतःसाठी तर तुम्ही चांगले उद्योजक होऊ शकतो. फक्त एक आहे का, तिथे करताना मनात एक असतं का आपण कोणासाठी तरी काम करतो, इथे करताना आपल्यासाठी काम करायचं आहे. आणि जो काही लॉस म्हणजे तिथे फक्त एक असतं का काही हे नसतं, आपल्या मनावरती बर्डन नसतं, काही झालं तरी मालकाचं होईल किंवा काही सिक्युरिटी. पण प्रत्येक ठिकाणी मराठी माणसाला असं वाटतं की बाबा नको धंदा, नको व्याप असतो, कधी लॉस झालं तर काय करावं. मग तुम्हाला कधी भीती नाही वाटली? भीती तेवढी जर तुमची बेअर करण्याची कॅपॅसिटी असेल तर धंदा करू शकतो. जिथं रिस्क आहे थोडक्यात चिकाटीपणा आहे. चिकाटीपणा सर्वात महत्वाचा आहे याच्यामध्ये. खूप सुंदर सर. आणि एक सर एक तुम्हाला एक प्रश्न असा जातो की प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एक स्त्री असते
असं एक निसर्गाचा नियम म्हणा किंवा सगळे मोठे उद्योजक सुद्धा बोलतात. पुन्हा काही प्रश्न? एक मिनिट. असं ऐकून आहे जगात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. आपल्या मागे कोण आहे? ऑब्विसली माझ्या बिझनेसचे पार्टनर जे आहेत ते, कारण त्यांनीच जवळपास 50 to 60% बिझनेस तेच पाहतायत. म्हणजे त्यांची साथ आणि त्या पद्धतीने काम करून घेण्याची हातोटी इथली प्रॉपरली लॅबची, कारण जे जेन्युइन आणि हार्ड वर्क आहे. म्हणजे ग्राउंड वर्क ते करतात. ग्राउंड वर्क ते करतायत आणि इथून जे मटेरियल निघलं जातं त्याच्यावरच पुढे आम्ही सर्व गोष्टी करत असतो. खूप सुंदर सर, तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ दिला, यामुळे मी खूप खूप आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे प्रकार काय आहे जर आमच्या प्रेक्षकाला सांगा बघू. हे डिस्टिलेशन युनिट आहे. याच्यापासून आपण स्टीम वॉटर जमा करतो आणि ह्या स्टीम वॉटरचा उपयोग आपण मीडिया प्रिपेअर करण्यासाठी करतो. मीडिया प्रिपेअर म्हणजे काय? मीडिया प्रिपेअर म्हणजे जे प्लांटसाठी आपण जे प्लांट जे माती सॉइल मधून केमिकल फर्टिलायझर्स म्हणा, न्यूट्रिएंट म्हणा, हे जे घेतात ते आपण त्या पाण्यामध्ये केमिकल टाकून त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट टाकून तो मीडिया बनवला जातो. त्याच्यासाठी हे स्टीम वॉटर लागतं. ओके. आणि हे काय आहे? हा ॲटोक्लिव आहे. त्याच्यामध्ये आपण 121 डिग्रीला 25 मिनिट हा मीडिया स्टराइज केला जातो. मीडिया म्हणजे जो आतमधला जो बेस असतो का? मीडिया म्हणजे झाडाचं जे खाद्य आहे ते याच्यामध्ये स्टराइज केलं जातं. 121 डिग्री टेम्परेचर 121 डिग्रीला 25 मिनिट, अर्धा तास. म्हणजे तो सेफ मीडिया बनला जातो. अच्छा, म्हणजे त्याला काही जंतू वगैरे लागत नाही. निर्जंतुक केला जातो. पण हे केल्यानंतर मग पुढचा प्रोसेस काय मॅडम? पुढची प्रोसेस अशी आहे आपली. त्याच्यानंतर हे पीएच मीटर आहे. पीएच मीटरला आपण पीएच सेट केला जातो. 5.6 पर्यंत आपण पीएच सेट करतो. ओके. त्या मीडियाचा. त्याच्यानंतर केमिकल मेजर करण्यासाठी हे बॅलन्स आहे. इथे हा मायनर बॅलन्स आहे आणि हा 5 kg पर्यंत बॅलन्स आहे. जे स्टॉक आपण यूज करतो ते आपण इथे स्टोअर केले जातात. फ्रीजमध्ये का? फ्रीजमध्ये. अच्छा. जे प्लांटसाठी जे लागतं स्टॉक, केमिकलचे स्टॉक ते इथे. साधारणपणे किती प्रोसेसला वेळ लागतो या इकडनं? पहिला तुम्ही म्हणाला त्या एक डिस्टिलेशन केल्यानंतर त्याला आपण पुढे स्टेरिलाइज करतो. स्टेरिलाइज केल्यानंतर पुन्हा त्याला त्या मीटरमध्ये टाकतो. मीटरमध्ये टाकून ह्या प्रोसेसला किती वेळ आहे साधारण? या प्रोसेसला साधारण मीडिया तयार होण्यासाठी 2 ते 2.5 तासाचा टाइमिंग. 2.5 तासाचा प्रोसेस आहे. मग ते गार झाल्यानंतर हा मीडिया थंड व्हायला एक पूर्ण दिवस लागतो. पूर्ण दिवस लागतोय गार व्हायला? दिवस लागतो. हा मीडिया दुसऱ्या दिवशी यूज करू शकतो. अच्छा. मग आता हे आपण पुढे कल्चर ट्रान्सफर रूम मध्ये जाऊया का? कल्चर ट्रान्सफर रूम मध्ये जाऊया. चालेल. आता मगाशी आपण जो गार केल्यानंतर तुम्ही म्हणाला की 1 दिवस लागतो त्याला गार व्हायला. त्याच्यानंतर मग तुम्ही ह्या कल्चर ट्रान्सफर रूमचा म्हणजे नक्की काय आपण इथे करत असतो? एक मिनिट. जो मीडिया आपण तिथे आता बॉईल केलेला आहे तो लिक्विड मीडिया इथे ठेवलेला आहे आपण. आणि हा मीडिया कमीत कमी 24 तासामध्ये पूर्णपणे सॉलिड होतो. अच्छा. पूर्ण थंड होतो. दुसऱ्या दिवशी आपण त्याला वापरू शकतो. तर अशा प्रकारे हा मीडिया सॉलिड झाला. मीडिया म्हणजे हा टोटल म्हणजे तुमचा हा एक केमिकल आहे. हे झाडांचं खाद्य आहे. अच्छा, खाद्य आहे. कम्प्लिटली हे झाडांचं खाद्य आहे. याच्यावरती तुम्ही थोडक्यामध्ये तुम्ही टेस्ट ट्यूब बेबीचा काय प्रकार टेस्ट करता? ट्यूब बेबीज प्रकार आहे. टेस्ट ट्यूबच आहे हे. टेस्ट ट्यूबच आहे. अच्छा. टेस्ट ट्यूब बेबी तयार झाल्यानंतर हा प्रोसेस काय आहे नक्की मॅडम? काय करतात इकडे? आता हे आपल्याकडे गोल्डन सिंगोनियम म्हणून आहे. गोल्डन सिंगोनियमचं ट्रान्सफर चाललेलं आहे. ओके. इनॉक्युलेशन म्हणतात त्याला. एकापासून सब कल्चरिंग आता चालू आहे. ओके. तर अशा प्रकारचं हे सब कल्चरिंग झाल्यानंतर 1 महिन्याने ही बॉटल पूर्ण ग्रोन होते. मी आणू का बॉटल? ग्रोन होते 1 महिन्यानंतर आणि परत त्याचे सब कल्चर केले जातात. ह्याच्यापासून ते मॅडम जे म्हणजे बायफिकेशन म्हणताय का तुम्ही? त्याच्यापासूनही काही म्हणजे ओके. त्याला इनॉक्युलेशन म्हणतात. सब कल्चरिंग पण म्हणतात. तर अशा प्रकारे एकापासून आपल्याला अनेक झाडं तयार केली. म्हणजे आता तुम्ही जे म्हणाले मगाशी बायफिकेशन पासून एका टिश्यू पासून दुसरा काहीतरी प्रकार तयार होतो. एका टिश्यू पासून तेच झाड जे ज्याचं आपण इनॉक्युलेशन
इनॉक्युलेशन करतो त्याच्याच एका झाडापासून अनेक झाडं तयार करण्याचं काम केलं जातं. आणि मॅडम इथे काय आता हे सिंगोनियम करताय. सिंगोनियमचं सब कल्चरिंग चालू आहे. सिंगोनियमची सुरुवातीची बॉटल अशी असते, त्याच्यानंतर याचं सब कल्चरिंग केल्यानंतर ती बॉटल आपल्याला अशी दिसते. अशी यामध्ये ही बॉटल 1 महिन्याने कंप्लीट ग्रो होऊन अशा प्रकारे दिसेल. करायची सुरुवात. आता आपण पुढे चाललो होतो. आपण आता ग्रोथ रूम मध्ये चाललेलो आहोत. इथे 26-27 डिग्रीला आपण झाडांना स्टोर केलेलं असतं. ओके. तर त्याच्यामध्ये या डिग्री तापमानाला झाडं ग्रो होऊ शकतात व्यवस्थित. मॅडम इथे जवळपास आमच्याकडे 50 व्हरायटी आहेत. 50 व्हरायटीज 50 व्हरायटीज असून 1 लाखभर प्लांट आहेत. 1 लाख प्लांट्स आहेत. 1 लाख प्लांट म्हणजे 1 लाख जीव एवढ्याशा जागात आहे का? एवढ्या जागेमध्ये 1 लाख झाडं आहेत. 30 ते 1 लाख प्रकार म्हणताय की 1 लाख झाडी टोटल प्रकार 50 आहेत. प्रकार 50 आहेत. अरे वा. आणि म्हणजे इथे स्टोरेज किती दिवस, म्हणजे असं हे 27 डिग्री का स्टोर केला जातो, म्हणजे सेल्फ लाईफ वाढू दे म्हणून का? कारण हे टिश्यू पासून बनवलेले प्लांट असतात. यांना सनलाईट लागत नाहीये. ओके. हे फक्त लाईट वरतीच ग्रो होतात. अच्छा. आणि त्या लाईट एवढी लाईट देऊन त्याला एवढंच टेम्परेचर असेल ते व्यवस्थित ग्रो होतात. म्हणजे आर्टिफिशियल लाईट मध्ये हे तयार होऊन जातं. 24 तास लाईट लागतो का त्याला? याला 14 ते 15 तास लाईट. 15 तास लाईट लागतो. येस रेडी. हे सिंगोनियमचं टिश्यू कल्चर आहे. ह्या एका टिश्यू पासून आपण अशा प्रकारे झाड ग्रो करतो. आणि याला सब कल्चरिंग याच्यानंतर हे असं झाड तयार होतं. असे सब कल्चरिंग तयार होतं. आता हे सेलम म्हणून व्हरायटी आहे आमच्याकडे. ॲग्लोनियम आहे. हे सिंगोनियम आहे. हे ड्रेसिना आहे. ड्रेसिनाचं इनॉक्युलेशन केलेलं आहे. हे सिंगोनियमची रेड कलरची व्हरायटी आहे. हे स्पॅथिफायलम आहे. हे स्ट्रॉमेन्थिया आहे. हे स्ट्रॉमेन्थिया आहे. अशा प्रकारे आपल्याकडे जवळपास गोल्डन झनाडो आहे आपल्याकडे. अशा प्रकारच्या 50 व्हरायटी आपल्याकडे आता लॅबमध्ये अवेलेबल आहे. आपण फिलोडेंड्रॉन नाही दाखवलं ना. पेटल वगैरेचा प्रकार असतो का? पेटेल असतं.
हे चायनाला पाठवले प्लास्टिक पॅकेट ते लोकल